GR काढून गॅजेट लागू करण्याचा अधिकार सरकारला आहे का? आहे पहा की मुंबईमध्ये मराठा आरक्षण प्रश्नावरचं आंदोलन, त्याची तीव्रता, मुंबई उच्च न्यायालयानं बेकाबू झालेल्या आंदोलनाला दिलेला दणका, या पार्श्वभूमीवरती सरकारला काहीतरी तातडीनं कारवाई करण्याची गरज होती. त्या अर्थानं मी म्हणेन की सरकारच नाही तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची थोडीफार प्रतिष्ठा वाचवणं हे सुद्धा सरकारनं स्वतःची जबाबदारी मानली आणि त्यामुळे घाई गडबडीमध्ये, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हेस्टी डिसिजन म्हणतो, अशा पद्धतीचा हा 2 सप्टेंबर 2025चा हैदराबाद गॅजेटियरच्या आधारावर त्याचा संदर्भ देऊन या प्रकारचा GR काढलेला आहे. आणि त्या GR मध्ये मराठा, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असे संदर्भ देऊन एक काहीतरी फार मोठा धोरणात्मक निर्णयाचा भाग म्हणून हा GR काढला. वास्तविकता GR काढायला सरकारला अधिकार असतो, त्याच्यानंतर तो GR कॅबिनेटमध्ये पास करावा लागतो, परंतु या GRला पुन्हा न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाईल आणि याची वैधता तपासली जाईल. तो टिकला तर ठीक आणि नाही टिकला तर हा GR रद्द होईल. सर, दुसरा प्रश्न, हैदराबाद गॅजेटमध्ये फक्त जातीनिहाय आकडेवारी किंवा व्यक्तींची नोंदी नाही आणि GR काढल्यात त्यात वंशातले जे नोंद दाखवूनच जात प्रमाणपत्र दिलं जाईल असं देखील म्हटलं जातं. मग गॅजेटमध्ये व्यक्तीचं नोंदी नाही तर मग ह्या गॅजेट लागू करण्याचा फायदा कसा होणार? पहिल्यांदा अनेक लोकांना गॅझेटियर म्हणजे काही कल्पना माहीत नाही. गॅझेटियरची पद्धत ही ब्रिटिश कालखंडापासून सुरू झाली आणि आत्ताही प्रत्येक जिल्ह्याला एक गॅझेटियर महाराष्ट्र शासनातर्फे आपल्याकडे आताही पद्धत आहे. गॅझेटियर म्हणजे काय हो, तर गॅझेटियर म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये जे जे शेती आहे, माणसं आहे, जाती आहेत, समूह आहेत, प्राणी आहेत, या सर्वाची नोंद ठेवणारं रेकॉर्ड म्हणजे गॅझेटियर. मग नद्या किती आहेत, ओढे किती आहेत, कालवे किती आहेत, धरणं किती आहेत, रस्ते किती आहेत, पाणी किती आहे, या सगळ्याची नोंद ज्यादा असते त्याला जिल्हा गॅझेटियर म्हणतो. आता अशा वेळेला हैदराबाद संस्थानामध्ये त्यावेळेला काय 8 जिल्हे नव्हते जे वर्तमान मराठवाड्यामध्ये आहेत, त्यावेळेला 5च जिल्हे होते. आणि तुम्ही जसं म्हणाला की त्या गॅझेटियरमध्ये व्यक्तीच्या नोंदी नव्हत्या, फक्त आकडेवारी होती समाज घटकांची. आणि समाज घटकांची आकडेवारी त्या गॅझेटियरमध्ये मराठाची पण आकडेवारी आहे, कुणबीची पण आकडेवारी आहे. ज्या GRचा आपण या ठिकाणी संदर्भ देतोय त्या GR मध्ये मराठा जातीच्या ऐवजी कुणबी जातीसह कापू नावाची जात असल्याचा उल्लेख केलेला आहे. आणि इथं असं म्हटलंय की कापू ही महाराष्ट्रात जात नाही, पण कापू ही स्वतंत्र आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषिकामध्ये जात आहे. त्यामुळे कापू ऐवजी मराठा म्हणून तुम्हाला वाचता येणार नाही. आणि त्यामुळं या GR मध्ये जरी आरक्षण मराठा बांधवांना आप्तेष्ट नातेवाईक यांच्या आधारावरती देण्याचं आश्वासन आहे, परंतु ते कायदेशीर दृष्ट्या पूर्ण होण्यात अनेक अडचणी आहेत. याला कास्ट व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम येईल, याला न्यायालयात आव्हाने मिळेल आणि न्यायालयामध्ये हा GR त्या दृष्टीनं टिकणं फार कठीण आहे. सर, तिसरा प्रश्न, हैदराबाद गॅजेटमध्ये फक्त जातीनिहाय आकडेवारी आहेत, व्यक्तींची नोंदी नाहीत. मग वंशाची जी नोंदी दाखवणं तर बंधनकारक आहेच, मग सरकारनं नवीन काय केलं? हा म्हटलं की हा जो GR काढलाय त्या GRच्या प्रस्तावनेमध्येच म्हटलेला आहे त्यांनी की हा जो GR आहे तो या अगोदरच्या धोरणाच्या आधारावर, आणि ते धोरण आहे 18 जुलै 2024चं. म्हणजे 18 जुलै 2024चा जो निर्णय आहे त्याच्या आधारावर थोडंसं मॉडिफाय करून जातीची सर्टिफिकेट देण्याची प्रशासकीय व्यवस्था थोडीफार बदल करून हा नवीन GR दिलेला आहे. तसं ठोस असं एक कन्स्ट्रक्टिव्ह रूपात मराठा आरक्षणाला किंवा मराठा समुदायाला त्या जातीचं जात प्रमाणपत्र आणि वैधता याची हमी देणारं असं या GR मध्ये काही नाही. आणि त्या अर्थानं हा GR फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रचंड मोठ्या रेट्यानंतर हा एक समझोत्याचा प्रयास आहे. या पलीकडे या GRला फारसा अर्थ नाही. हा GR फक्त न्यायालय म्हणजे मग ह्या GR मध्ये जसं आपण म्हटलं की काही नाहीये,
असं तत्व देखील नाहीये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.